नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी राहुल खंदारे राहुल टेक मित्र यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. तर लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची बातमी आहे. ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी ई-के-वाय-सीचं हे ऑप्शन आलेलं आहे. दरवर्षी ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. चला तर ई-के-वाय-सी कशी करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याच्यावरती डायरेक्ट ओपन करून तुम्ही डायरेक्ट त्या साईटवरती लॉग इन व्हाल. त्यानंतर इथं तुम्हाला अशी विंडो ओपन झालेली दिसेल. ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. इथं तुम्हाला विचारता येईल लाडकी बहीण लाभार्थी आधार क्रमांक. लाभार्थी आधार क्रमांक इथं तुमचा सबमिट करायचा आहे. व्यवस्थितपणे टाकून घ्या. त्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा विचारला आहे, तर इथं या रकान्यामध्ये हा कॅप्चा जसंच तसा इथं एंटर कॅप्चा करून टाका. त्यानंतर इथं तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, संमती. आधार प्रमाणीकरणासाठी संमती. मी वरीलप्रमाणे घोषित करते, सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी काहीच हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी सहमत आहे असे दोन ऑप्शन आहेत. मी सहमत आहे आणि दुसरं ऑप्शन मी सहमत नाही. तर तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम इथं तुमचा लाभार्थ्यांचा आधार कार्ड नंबर इथं फिल करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेटसाठी. त्यानंतर इथं कॅप्चा विचारला, इथं कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करा. थोडा वेळ थांबा. साईटवरती खूप लाभार्थी महिला अशा ई-के-वाय-सी करत आहेत, म्हणून त्यामुळे साईट थोडीशी डाऊनमध्ये आहे, स्लो चालत आहे. काहींना अशी डायरेक्ट एरर पण येत आहे. तर त्या एररचं सोल्युशन काय असणार आहे ते पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा, परत संधी मिळणार नाही सबस्क्राईब करण्याची. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. तर असा एरर येत आहे, अनेबल टू सेंड OTP. तर यावरती काय उपाय आहे मी या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सध्या तर साईटवरती खूप प्रॉब्लेम येत आहे. एरर अनेबल टू सेंड OTP याचा अर्थ अजून साईट व्यवस्थित सुरू झालेली नाही आहे आणि ती व्यवस्थित काम करत नाही आहे. तर